त्यासाठी साध्या साध्या गोष्टी करायच्या. नेहमी बघा हल्ली टेन्शन खूप वाढलं, त्यामुळे बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, अटॅकचं प्रमाण खूप वाढलं. आज बघितलं तर बीपीच्या गोळ्या खाणारे लोक भरपूर भेटतात, शुगरची औषधं खाणारे भरपूर भेटतात. साध्या साध्या गोष्टी असतात. रोज जर एक लसूण पाकळी जर खाल्ली तुम्ही तर बऱ्यापैकी बीपीचा त्रास कमी होतो, ब्लड सर्क्युलेशन नीट चालायला लागतं. शुगरचं जर म्हटलं तुम्ही सीताफळाची 4 पानं खायचं, 3 किलोमीटर चालायचं शुगरच्या पेशंटने. करून तर बघा, आवळा आणि जांभूळ पावडर एकत्र मिक्स करून खायचं 1 चमचा, आवळा पावडर अर्धा चमचा आणि जांभूळ पावडर अर्धा चमचा एकत्र मिक्स करून खायचं. त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, सकाळी अर्धाशी पोटी करायचं आणि थोडंसं चालायचं. नाश्ता वेळेत करायचं, जेवण वेळेत करा. मेन म्हणजे संध्याकाळच्या भुकेपेक्षा 2 घास कमी जेवण. बघा सगळ्या गोष्टी कमी होऊन जातील. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि कॅन्सर पासून जर तुम्हाला खरंच लांब राहायचं असेल तर विनंती करतो की जितकं नॅचरल तुम्हाला लाईफ जगता येईल तेवढंच जगा. त्याच्यावर बाकीचं काय तुम्हाला असं पर्याय सांगता येणार नाही, काही होणार नाही तुम्हाला. आणि झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला खूप त्रास आहे, तो त्रास होऊ नये. योगा करत चला, योगा करायचा, जरा व्यायाम करायचा आपण सगळ्यांनी, बरोबर आहे का नाही? साध्या साध्या गोष्टी करत चला. तुम्हाला अजून एक सांगेन साधी गोष्ट, तुम्ही बॉडीचं सर्व्हिसिंग केलंय का कधी? आजपर्यंत बॉडीचं सर्व्हिसिंग केलंय का? गाडीचं ऑइल बदली करतो आपण, इकडलं कधी ऑइल बदली करणार? करत नाही बघ. त्यामुळं सगळे जंतू, विषाणू, सगळं जे का आपण खाण्यातून जातो ना, आज भाजीपावा, औषध फवारणी केलेली भाजी, बरंच काय काय औषध फवारणी केलेली भाजी असेल, ते फळं वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल लावून तयार ते चमकण्यासाठी केलेली ती फळं असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही खाता. याच्यातून सुद्धा आपल्या पोटामध्ये हळूहळू करून जंतू, विषाणू पसरायला लागतात. तर यासाठी पण तुम्हाला सांगून बॉडीचं सर्व्हिसिंग करत चला. वर्षातून एकदा 3 प्रकार सांगतो. पहिला प्रकार आहे तो घरगुती उपाय आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, 3 दिवस सलग फक्त ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं. रात्री झोपेतून जाग आलं तरी नाहीतर असा हात केल्यावर म्हणणार बरं झालं रात्रीचं चालत असेल. तसं काही नाही. नाही, हे मला एकदा मुंबईवरून फोन आला होता एकाचा, नाही पुण्यावरून, की साहेब ते शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसामध्ये केलं तर चालेल का? चालेल मी म्हटलं, तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही करून घ्या कधी करायचं ते. काय आहे मध्ये रविवार येतो, संडे, मग आमच्या सौभाग्यवती मला 1 दिवस घेण्याची परमिशन देतात. मग मध्ये थोडी घेतली तर चालेल का? मी म्हटलं अजिबात नाही चालणार. 3 दिवस फक्त ताकच प्यायचं आहे. मला म्हणते ताकात घालून पितो की, ताकात घालून पितो म्हणाले, पिऊच नकोच ना. तर कसं आहे, साधी गोष्ट आहे. रवीला मुसळा ताक, वस्त्रगाळ करा, म्हणजे लोणी वरच्यावर सगळं राहून जाईल. मिक्सरला वगैरे लावू नका, लोणी फाटलं जाते, सगळं त्यातच जाते. तर वस्त्रगाळ करा. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी, असं पातळ ताक, कमीत कमी 5 लिटर प्यायचं. त्याच्यावर जितकं घेता तेवढं घ्या. पोटा साफ व्हायला लागेल, चक्कर यायला लागेल, थोडं अस्वस्थ व्हायला लागेल, पण तुम्ही मरणार नाही हेही तुम्हाला सांगतो. कारण पहिल्या दिवशी उलटी होईल, लूज मोशन होईल, दुसऱ्या दिवशी वगैरे काहीतरी होईल, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. दुपारपर्यंत त्रास होईल, दुपारनंतर फ्रेश वाटायला लागेल. 2 दिवस तसं होईल. 3ऱ्या दिवशी तुम्ही हातून राहून उठू शकत नाही. 4थ्या दिवशी उठल्यानंतर तुम्ही वरण, भात, भाकरी अशा पद्धतीचा आहार ठेवत हळूहळू पुढे 15 दिवसामध्ये तुम्ही घेऊ शकता. असं 18 ते 20 दिवसाची प्रोसेस आहे, तुम्ही करू शकता. बघा 18 ते 20 दिवसामध्ये तुमचं पूर्ण बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाईल. नाही जमलं तर पंचकर्मा सेंटरमध्ये जायचं, पंचकर्मा करून घ्यायचं, बॉडी सर्व्हिसिंग करून घ्यायचं. कुठेही जावा. हल्ली जर बघितलं केरळ सारख्या ठिकाणी तरी 2-2.25 लाख रुपये घेतात. आपल्याकडे महाराष्ट्रात तरी 70-80 हजार रुपयापासून सुरू आहे. आमच्याकडेही होतं, पण खूप कमी खर्चामध्ये. म्हणजे आम्ही काही जास्त पैशासाठी करत नाही, निम्म्या खर्चामध्ये होऊन जाते माझ्याकडे. आणि माझ्या इथं तशा योजना पण आहेत. माझ्या इथं हप्त्यावरती करून घ्या. बॉडी सर्व्हिसिंग एका वेळेत करायचं, पैसे हप्त्याने द्यायचे. हे का करतोय तर लोकांनी काही असू दे आणि खूप कमी खर्चामध्ये कुठेही माझ्या इथे स्वस्त रेट तुम्हाला मिळणार नाही. कारण मला ह्यातनं जास्त पैसा कमवायचाच नाही जास्त. हे लोकांच्या आरोग्यासाठी मला काम करायचंय. बस जे मिळतात ना त्यात माझ्या युनिटचं, माझ्या टीमचं चालतंय ना, त्यांचं पोट भरतंय. बस लय पैसा साठवून काय करायचं, मागच्यांची भांडणं लावायला कशाला कमवायचंय?
म्हणून जास्त काय नाही. माझी प्रॉपर्टी ही समोर बसलेली आहे बघा, हे मी सांगतो. कुठेही गेलं तर माणसं ओळखतात ही माझी प्रॉपर्टी. ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. आज कसं आहे की 2-4 लोक जरी मला काय शेवटी बघा, नाण्याला 2 बाजू असतात. कोण चुकीचं म्हणणार, कोण बरोबर म्हणणार. पण चुकीचं म्हणणारी 4 असतील तर बरोबर म्हणणारी 4 लाख आहे. बरोबर आहे का? हेच आहे. ह्याच्यापेक्षा काय अजून मिळवायचं आहे. तर चला, म्हणून सांगतो की बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी माझ्या इथे होते. माझ्या इथे अजूनही गुडघेदुखी, कंबरदुखी, तुमचे ज्या काय असतात ना, कुणाला गुडघा बदलायला सांगितला, गुडघेदुखीचा त्रास आहे, खूप औषधं खाताय, तुम्ही एकदा फक्त तोडकर संजीवनीला भेट देऊन बघा. एकदा फक्त तुम्हाला एका वेळेतच किती गुण येतोय बघा. आज एवढे लोक बरे झाले आणि आम्ही काही करत नाही. आमच्या मनचं काही नाही. जे काय आहे ते ग्रंथातले आहे, जे काय आहे ते आपल्या सगळ्या थेरपीज मधले. काही लेप आहेत वनस्पती जे लावल्यानंतर लगेच ओके वाटायला लागतात. करून बघा तुम्ही, तेही तुम्हाला सांगेन मी कधीतरी. किंवा युट्यूब चॅनल्स बघत चला, याच्यावरती पण भरपूर काय आहे. किंवा आमच्या कंपनीचा स्कॅनर आहे, त्याच्यावरती सुद्धा स्कॅन केल्यानंतर भरपूर गोष्टी होतात. तर चला, दुसरा ते पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करू शकता. नसेल तर साध्या सोप्या पद्धतीनं फक्त 1500 रुपयामध्ये फुल बॉडी सर्व्हिसिंग. 1500 रुपये फुल बॉडी सर्व्हिसिंग होऊन जातं. तुम्ही म्हणा कसं काय, वर्षात आपण 1500 रुपये घालू शकतो का नाही स्वतःला. महिन्याला 120 रुपये 30 रुपये घालू शकत नाही आपण स्वतःला. महिन्याला 30 दिवसाला इथे एकदा गेलं तर घालताय. एकदा जेवायला गेलो हॉटेलला तरी घालताय 500 रुपये. इथं 1500 रुपये मध्ये सगळे. प्लीज सांगतो सगळं, कारण कसं आहे खूप ठिकाणी आहेत दादा. तुम्हाला जवळचं पडेल तिथं जाऊन तुम्ही करू शकता. नसेल तर मी सांगितलं नाही, इथं सुद्धा 1500 रुपये करू शकताय बॉडी सर्व्हिसिंग. हा, तोडकर संजीवनीचा आरोग्य संजीवनी म्हणून आहे. आरोग्य संजीवनी याच्यातून तुमची बॉडी फुल सर्व्हिसिंग होऊन जाते. कोट्यातली घाण निघून जाते. मेन म्हणजे बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं अडकलेली, वात अडकलेला, जो काही तुमचा आतला कचरा आहे तो सगळं तुम्हाला सगळं काढून देतो. थांब रे दादा, तर ते सगळं काढून देतो. आरोग्य संजीवनी म्हणून आहे, तोडकर संजीवनीचं आरोग्य संजीवनी. जे घेतल्यानंतर रोज सकाळी अनाशेपोटी 20 ml घ्यायचं. 20 ml मध्ये आपली बॉडी फुल सर्व्हिसिंग होऊन जाते. फुल सर्व्हिसिंग. थांबा दादा, लक्ष द्या इकडे. ते राहू देतो मी, कार्ड बघू नका. तुम्हाला मी नंबर पाहिजे. नंबर देऊ का? माझा देऊ का? घ्या माझा नंबर घ्या. चला या लिहून, कोणाला पाहिजे असेल तर. 99 21 कार्ड पण देतो. 99 21 57 70 33. 99 21 57 70 33 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि 0231 कुठला नंबर आहे, काय नंबर आहे? 2 68 88 00 2 68 88 00 हा माझा लँडलाईन नंबर आहे. मोबाईलला नाही लागलं लँडलाईनला लावा, लँडलाईनला नाही लागलं मोबाईलला लावा. व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला तरी चालतोय, त्याचा रिप्लाय येईल तुम्हाला. 2 68 88 00 हा लँडलाईन नंबर आहे. नसेल तर तुम्ही मोबाईलवरती, हल्ली काय झालं, मोबाईलवरती व्हॉट्सअप करणं खूप सोपं जातं. कार्यक्रमात असं जर मागं पुढं होईल, पण तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय मात्र 100% येईल. 99 21 57 70 33 या नंबरवरती तुम्हाला रिप्लाय नक्की येईल. तर या गोष्टी करून बघा. झालं का? पाहिजे असेल तर युट्यूबवरती बघा. युट्यूबवरती पण नंबर आहे माझा. काय पाहिजे असेल तर कमेंट्स पण करा. तुम्हाला जर आता माता भगिनींना काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्ही स्वतः बोलू शकत नाही, इथं मीही तुम्हाला सांगू शकत नाही, तर तुम्ही फोन करून विचारू शकता. अगदी फोन करायला जर काय वाटत असेल तर तुम्ही युट्यूबवरती माझे चॅनल्स आहेत ना, याच्यावरती तुम्ही कमेंट्स करू शकता. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कोणता इलाज पाहिजे, तुम्हाला काय होतंय हे तुम्ही सांगा. आपण पण सांगू शकतो. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी उघड उघड बोलता येतील, मला सांगता येतील. तुम्हाला त्याचा मेसेज येईल. त्याच्यावरती युट्यूबचे चॅनल्स आहेत ना, त्याच्यावरती कमेंट केलात ना तुम्ही, तर त्याच्यावरती 100% तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे रिप्लाय मिळतील. तर करत राहा. तर अजून सांगतो, 1500 रुपये बॉडी सर्व्हिसिंग पूर्ण होऊन जाते. तुम्हाला पोटातला कचरा सगळा निघून जातो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून पोटात साफ व्हायला लागतो. ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन व्हायला लागतं. विदाउट प्रेशर, कुठल्याही प्रकारचं प्रेशर न देता 1 मिनिटाच्यात पोटात साफ होऊन जातो. करून बघा 1 मिनिटाच्यात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि वर्षातून एकदाच करायचं. चांगलं वाटते म्हणून ते कंटिन्यू घ्यायचं नाही.
त्याचा काही त्रास नाही, पण कशाला गरज आहे तेवढंच माणसानं करावं, बरोबर आहे का? गोड अन्न म्हणून काय जास्त खाल्लं तर मग डायबिटीस होणार ना तुम्हाला, बरोबर आहे का? तर मर्यादित करा, जे काय ते करा.